दरम्यान एकनाथ शिंदे संवाद साधतायत, थेट जाऊया. जल्लोषात जोरदारपणे साजरा करण्याचं नियोजन आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेलं आहे. आणि येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे ही विधानसभेची निवडणूक महायुती म्हणून प्रचंड ताकदीने या ठिकाणी आम्ही लढवणार आणि जिंकणार. आणि त्यासाठी कार्यकर्ते पूर्णपणे तयारीमध्ये आहेत, जोशामध्ये आहेत, उत्साहामध्ये आहेत. सर, वर्धापन दिनाच्या निमित्तानं काही विशेष मोहीम राज्यातील जनतेसाठी साठीच आम्ही काम करतोय गेले 2 वर्ष. आणि त्यामध्ये शेतकरी आहेत, कष्टकरी, कामगार, महिला भगिनी, युवा आणि ज्येष्ठ सगळ्यांसाठी या सर्वांगीण विकासासाठी 2 वर्ष सरकारने जे केलेलं काम, त्यामुळेच या ठिकाणी आता येणारी विधानसभेची निवडणूक जी आहे या कामाच्या सरकारने केलेलं काम त्याची पोचपावती या ठिकाणी देतील. या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या फेक नरेटिव्ह जे महाविकास आघाडीने पसरवलं की संविधान बदलणार, 400 पार झाल्यावर आरक्षण बदलणार, आरक्षण कमी करणार, हे गावागावामध्ये जाऊन हे खोटं फसवणूक करून ही मतं घेतलेली आहेत. ही तात्पुरती आहेत. आणि आता लोकांना एवढं कडू करून मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी हटाओ, मोदी तो हटे नहीं, हटाने वाले हट गए. मोदी जी तो प्रधानमंत्री की कुर्सी पे बैठ गए. अभी उनको चिंता है कि क्या हमने क्या कर दिया, और अभी उनको गलती का एहसास हो रहा है. विधानसभा के चुनाव में, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला हे चित्र पलटलेलं दिसेल. सर, उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाहून आणि रवींद्र वायकर यांच्या विजयावर आंदोलनावर बसले आहेत. ते खोटं जे काही दिशाभूल करण्याचं जे काही प्रयत्न चालू आहे त्या ठिकाणी पोलीस त्याचं स्पष्टीकरण देतील. आणि जी वस्तुस्थिती वेगळी आहे, हे गिरे तो भी टांग ऊपर अशातला हा भाग आहे. अरे, तुमच्या एवढ्या जागा जिंकल्या तुम्ही, तेव्हा EVM वर संशय घेतला नाही. फक्त रवींद्र वायकर यांच्या EVM वर संशय घेता. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या ठिकाणी खोटं लोकांमध्ये पसरवण्याचं काम करताय. हे खोटं बोला पण रेटून बोला, हे जास्त काळ चालणार नाही. रवींद्र वायकर यांना तिथल्या जनतेने निवडून दिलेला आहे आणि त्यांचा विजय जो आहे हा जनतेचा विजय आहे. किती काही आदळआपट केली तरी सुद्धा या ठिकाणी जनता शेवटी निर्णय घेते. आणि आज इतकं असून देखील आज शिवसेनेचे 19.5% मतांपैकी 14.5% मतं धनुष्यबाणाला मिळालेली आहेत. हा त्यांचा मूळ शिवसैनिक जो मतदार जो आहे मुंबईत आम्हाला त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं जास्ती मिळाली. राज्यामध्ये देखील 2 लाख मतं जास्ती मिळाली. उबाटाचा 42% स्ट्राईक रेट आहे, आमचा शिवसेनेचा 48% आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप करतायत. सर, ओबीसी आरक्षणावर लक्ष्मण हाके आंदोलनावर बसले आहेत.